अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शासन कायदा लागू करा, कायदा लागू करण्यासाठी आवाज आम्ही उठवू असं सुद्धा संग्राम जगताप म्हणतात। मी निषेध व्यक्त करतो या घटनेचा आणि जे काही नागरिकांनी तिथे मागणी केली आहे की ह्या आरोपीला त्वरित फाशी झाली पाहिजे। खरं तर अशा ज्या घटना आहेत की लहान बालकांवरती होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये आता नवीन कायदा हा कुठेतरी आणावा लागणार आहे सरकारला की ज्याच्यात एवढ्या चिमुकल्यांवरती अत्याचार होत असतील तर हे लोक हे म्हणजे माणसं नसून हे कुठेतरी दानवाच्या रूपात कुठेतरी लोक आपल्याला असताना पाहायला मिळतात। त्यांची मानसिकता ही पूर्णपणे ढासळलेली असते। म्हणून अशा पद्धतीचे कृत्य यांना अगदी लहान मुलं सुद्धा दिसत नसतील तर यांना म्हणजे पाहायला गेलं तर ह्या सरकारच्या माध्यमातून असेल तर हे छत्रपती शासनच लागू केलं पाहिजे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। SRPFच्या परीक्षेमध्ये 85 प्रश्न खाजगी प्रकाशकाच्या पुस्तकातील असल्याचा आरोप होतोय। महाराष्ट्र पब्लिकेशन अकॅडमीच्या प्रश्नसंचातील 85 प्रश्न जसेच्या तसे या परीक्षेत आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर विद्यार्थी आणि संघटनांनी संताप व्यक्त केलाय। तरुणांच्या आयुष्याशी सरकार खेळ करत असून SRPFची लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच आहे। परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट होती असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आता उपस्थित केलाय। खाजगी क्लासच्या प्रश्नसंचातले प्रश्न जसेच्या तसे येणं हे अत्यंत चिंताजनक असून या प्रकरणाची चौकशी प्रशासनानं गांभीर्यानं करावी अशी मागणी आता खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा काय झाला असा सवाल सुद्धा सुप्रिया सुळे यांनी आता उपस्थित केलाय। विषयामध्ये असं झालंय की त्याच्यात कॉपी पेस्ट खूप आहे त्या परीक्षेत, त्यामुळे कॉपी पेस्ट परीक्षेचा पेपर असू शकत नाही। परीक्षेचा पेपर हा पारदर्शकच असला पाहिजे आणि तो मेरिटवरच असला पाहिजे। त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। आमची अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षा ही फेअरच असली पाहिजे। रायगडच्या कर्जतमध्ये मोठी राजकीय घडामोड घडत असल्याचं दिसतंय। तटकरे आणि थोरवे एकत्र येण्याचे संकेत मिळत असल्याचं समजतंय। कदाचित या एका गोष्टीमुळे कर्जतमधील राजकीय समीकरण देखील बदलणार असल्याचं दिसतंय। रायगडमधला शिवसेना राष्ट्रवादीतला वाद संपला असून भविष्यात एकत्र काम करू असं वक्तव्य महेंद्र थोरवे यांनी केलेलं आहे। मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही मतभेद जिल्ह्यामध्ये झालेले होते या संदर्भात थोडी आता तटकरे साहेब स्वतः शिंदे साहेबांशी बोलले आहेत। त्यामुळे थोडीशी या कटुतामध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे। राज्यामध्ये जे काय आज 3 पक्ष एकत्रपणे येऊन चांगलं काम सुरू आहे, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून हे काम होत असताना तटकरे साहेबांना सुद्धा विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये मसला नगरपंचायतीमध्ये एकत्रपणे बसून निर्णय त्या ठिकाणी होणार आहे आणि तो निर्णय दोन्ही लोकांना म्हणजे जे आता पात्र नगरसेवक आमचे आहेत ते असतील आणि तटकरे साहेबांचे नगरसेवक असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन ती सत्ता पुन्हा त्या ठिकाणी बसवली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।